विक्रोळी या मतदारसंघामध्ये नेमकं काय घडणार हे पुढे आपल्याला बघायचंय। मतदारसंघात खरं तर शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यात थेट लढत रंगतीये। अर्थात ठाकरे गट विरुद्ध शिंदे असा सामना रंगतोय आणि ठाकरे गटाचं पारडं मात्र जड दिसतंय आणि त्यामुळेच इथला संभाव्य आमदार कोण आहे पाहूया। निश्चितच महत्त्वाचं आहे, कारण दोन शिवसेनेमध्ये या ठिकाणी संघर्ष बघायला मिळालेला आहे। ठाकरे गट सुनील राऊत तर शिंदे गटाच्या सुवर्णा करंजे या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात होत्या, आमदारकीच्या शर्यतीत होत्या। मात्र या आधी सुद्धा आमदार असलेले सुनील राऊत पुन्हा एकदा त्यांचंच पारडं विक्रोळी या मतदारसंघामध्ये जड दिसतंय। मुंबईमधला अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ अगदी, आणि जाणून घेऊयात नेमकं काय कारण आहे आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून। राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाचं पारडं जड हे आपलं पाहायला गेलं तर विक्रोळीमधलं पाहायला गेलं तर शिवसेना उबाटा गटाचे सुनील राऊत, तर दुसरीकडे त्यांच्याच गटातून बाहेर पडलेले सुवर्णा करंजे आणि तिसरीकडे त्याचे पाहायला गेलं तर मनसेचे विश्वजित डोलम हे 3 उमेदवार उभे होते। मात्र पाहायला गेलं तर सुनील राऊत यांचं कुठे पारडं आहे ते जड पाहायला मिळत आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये सभेचा जोर मात्र विक्रोळीमध्ये जास्त लावण्यात आला होता। शिवसेनेचे उबाटा गटाचे संजय राऊत यांनी ती सभा घेतली होती, तर दुसरीकडे मनसेचे राज ठाकरे अध्यक्ष यांनी 2 वेळा सभा लावली होती, तर एकनाथ शिंदे हे देखील स्वतः सभेला आले होते। तर पाहायला गेलं तर उबाटा गटाचे सुनील राऊत यांची देखील कामं जर मोठ्या प्रमाणात इथे केली गेली आहेत। विकास कामांना देखील संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी मोठ्या प्रमाणात जोर लावलेला पाहायला मिळाला, त्याच्यामुळे तर त्यांचं पारडं आहे ते आता जड पाहायला मिळत आहे। मुर्राने साम टीव्ही मुंबई।